नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वेतन अनुदानावर राज्याचा मोठा दणका. कोल्हापूर विभागातील 85 शाळा कायम अपात्र. वेतन अनुदानासाठी पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांवर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर विभागातील तब्बल 85 शाळा आणि 48 तुकड्या कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आल्या आहेत. वारंवार मूल्यांकन प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयावर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एकूण 505 शाळा आणि 382 तुकड्यांनाही वेतन अनुदानासाठी कायम अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या शाळांना यापुढे कोणतेही वेतन अनुदान मिळणार नसून त्यांना स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालवावे लागणार आहे. तसेच 3 वर्ष सलग अपात्र ठरल्यास मान्यता रद्द होण्याची तरतूद शासनाने केली आहे. दरम्यान शिक्षक भरती, पटसंख्या, बायोमॅट्रिक हजेरी यासारख्या निकषाची पूर्तता न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांचा या कारवाईत समावेश आहे.